दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे। सोबतच दोन्ही राष्ट्रवादीचे गट देखील तर आपण महत्त्वाची बातमी पाहतोय। दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा झालेली नाही असं तटकरे यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची वेळ आल्यास भाजपशी बोलावं लागेल असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। त्यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर स्वाभिमानी मराठी माणसाला ही परवानगी घ्यावी लागत आहे, तर हे दुर्दैव असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। विलीनीकरणाचा मुद्दा आज तरी खूप दूर दिसतोय, म्हणजे कारण माझ्या स्तरापर्यंत तरी माहिती नाही। आम्ही निर्णय घेताना भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने सारासार विचार करत आम्हाला सोबत घेतलं। तशा वेळ स्थिती त्याला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाजवळ सुद्धा आम्हाला चर्चा करावी लागेल, पण ती वेळ तेव्हा, आज तर काय विषयच नाही। जेव्हा आम्ही अलायन्स केले तेव्हा आम्ही अलायन्समध्ये नेहमी सन्मानच केला। त्यांनी आमचा आणि आम्ही त्यांचा, मत उद्धवजींबरोबर शिवसेनेचा असू दे किंवा काँग्रेसचा असू दे, काँग्रेसनेही कधी आमच्यावर कधी रेटलं नाही किंवा आम्ही त्यांच्यावर नाही, किंवा न शिवसेनेने आम्हाला कधी काय केलं असं किंवा आम्ही नाही। कारण का आम्ही एका चांगल्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी एकत्र आलेलो होतो। पण जर आमचा पक्ष वाढवायला आम्हाला दुसऱ्या कुणाची तरी परवानगी आम्हाला कधी लागली नाही। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातात बैलगाडीचे हातात तुतारी आहे। ती तुतारी नाही आपल्याकडची शेतावरची तुतारी, ते फुंकणारी तुतारी नाही। आणि त्यांच्या बैलगाडीला कोण जुंपले आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहे। त्यामुळं त्या बैलांना चारा खायचा असेल, बंडीला व्यवस्थित चालायचं असेल तर तुतारीचा डोस कुठून मागून बसला की तसे ते चालतात, वागतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।